गोष्टी ज्या ढोबळमानाने आपण सांगायला पाहिजे त्या गोष्टी जर असतील वगैरे तर त्या किंवा ठीक आहे, नाहीतर मग जाऊ देण्यासारखा कॉलेजमध्ये टीपीमध्ये एवढं लिहिलेलं आहे आणि यामध्ये जास्त दिसत आहे किंवा कमी दिसत आहे तर तो पुढे जाऊन आणखी करणार तर सगळे जळगावला वगैरे झालेलं प्रकरण वगैरे तसं असू शकतं, पण मग ते आपल्याला चौकशीने पाहावं लागेल त्यावेळी मला या गोष्टी आपल्याला क्रॉस चेक कराव्या लागतात. इझिली गाडी आली आणि त्यांचं आहे सगळी मुदत आहे आणि मग आपण देऊन टाकलंय पास इझिली सोडायचं असं नाही. आपण पोलीस ऑफिसर म्हणून आपली कशी उलटी सुलटी एन्क्वायरी होती तशी आपल्याला त्या गाडीवाल्यांना त्याच्यात काही दमदाटी करणं आणि ॲग्रेसिव्हपणा हा प्रकार नाही मिळते. बरेचसे लोक तसं पण करतात, पण तसं नाही करायचं. त्याच्यासाठी पण पद्धती तुम्ही क्रॉस चेक तुमच्या लेवलला कसं करताय आणि जर फ्रॉड असेल तर कसं पकडताय. तेंदू बिंदू ह्या ज्या गोष्टी आहेत ना, लाकडामध्ये तर ठीक आहे, लाकडात तेवढं नाही चालत, पण आता झेंडू वगैरे जिथं आहे तिथे ह्या गोष्टी इझिली चालतात. ग्रामसभेचं TPIचं बुक असतं ते वापरलं जातं, त्याच्यामध्ये साईन असते, ठेकेदाराची प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरची वगैरे पासिंगची साईन असते. पण तेंदूमध्ये TP द्यायच्या पॉवर ह्या ग्रामसभेला जे आपण TP बुक आपण देतो डिपार्टमेंटकडनं, ठीक आहे, आपण पण त्याला व्हॅलिडिटी मुदत सगळं मारून देतो, आपला शिक्का मारून देतो SCFचा DCFचं, ते आपण पावती पुस्तक त्यांना देतो. तेच ग्रामसभेने वापरलं पाहिजे. अदरवाईज ग्रामसभे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं आहे की त्या तेंदूच्या TPबाबत आहे ना एक स्वतःचं ग्रामसभा पुस्तक छापते आणि अधिकार सांगते की हे आम्हाला पॉवर्स आहे, बरोबर, हे आम्हाला पॉवर्स आहे, ग्रामसभा चालते. तर हे बिलकुल कुठेच ऐकायचं नसतं. आम्ही TPच्या अशा गोंदियामध्ये आणि भंडारामध्ये अशा खूप मोठ्या केसेस झाल्या, अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे सगळं ते मॅटर मागच्या 2 वर्षातलं. तर आमच्या SCF सरांनी खूप कंट्रोल केलं होतं, मोठ्या प्रमाणात आंदोलनं वगैरे झाली होती. जवळपास 3 ते 4 तालुक्याच्या पब्लिकने आपल्या स्टाफला DCF सरांना घेरलं होतं आणि आठवडाभर आंदोलन चालू होतं. आमदार येऊन सगळं बोलत होते, सगळ्या गोष्टी होत्या, पण ते त्यांनी मान्यच नाही केलं की ग्रामसभेला TP द्यायचे जरी पॉवर असलं तरी TP पुस्तक हे डिपार्टमेंट प्रोव्हाइड करेल, ना की ग्रामसभा छापते. ठीक आहे, ते तेंदूबाबत झालं. बाकीचे पण मायनर टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस याच्यामध्ये काही गोष्टी TPमध्ये आहेत अजून, आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. डिंक वगैरे जे आहे त्याचं आपण अजूनही TP देतो. डिंकाचं आहे ना मॅडम अजून, बेहडाचं गवत जातो, हिरडा जातो आणि सुद्धा जातं तिकडे. तुमच्याकडनं काय काय जातं इथून? फारच कमी वेळा हिरडा जातो, बेहडा जातो आणि तो ग्रीन ग्रास रोशा गवत, अच्छा, रोशा ग्रास, जे आहे ग्रास ते वगैरे एखाद वेळ वगैरे कसे पण गेले 2 ला गेले. अच्छा, ते पण त्याला पण गवतला परमिट देतो ना, हा परमिट असते त्यांची. आपली ते MP मधून आलेलं असतं, आपल्याकडे महाराष्ट्र चेकपोस्टला बदललेली पास आपल्याकडे एंट्री घेऊन पुढे जातात. आणि बांबू हा TP फ्रीमध्ये आहे. त्याच्यानंतर आपलं सुबाबुळे, अजून निलगिरी आहे, अशा 2-4 स्पीसीज आहेत. आणि मॅडम असं आहे की इकडे आंध्रामध्ये इकडे खाली गेलं तर तिकडे पासला असं आहे की काही फॉरेस्ट प्रोड्यूस आणि चारकोलला सुद्धा त्यांचे DCF त्या फर्मला एक ॲथोरायझेशन लेटर देतात. ओके, आणि त्यांना एवढे TP अलॉट करतात की इथून ते इथून TP तुम्ही एवढ्या हा माल वाहतूक करण्यासाठी वापरा. त्याच्यावर त्यांच्या ज्यांना परमिशन दिली त्यांची सही असते. आम्ही हे बरेच चौकशी करून DCFचं लेटर त्याला असतं त्यांचं, आपल्या DCFचं, त्यांच्या DCFचं, आणि पासेस फक्त, आणि त्यांना ते नंबर दिले असते की ह्या पासपर्यंत तुम्ही हे तरी वापरणार. आम्ही चौकशा केल्या होत्या. तो पास दिलाय तो ते इथून या अंतरापर्यंत तेवढ्याच वेळेपुरता वापरायचं हे त्यांना स्पेशल त्यांच्या स्टेटला आहे. कारण तिकडे बऱ्याच ठिकाणी हॅमर पण नसतो. हॅमर पण नाही. हॅमर पण नाही इकडे. MP मध्ये काही नाही, पण त्यांच्याकडचं इकडे येत नाही ना. येतो म्हणून आपण सांगतो कोळसा वगैरे. हां, तर त्यांचं मग त्याला पत्र असते, त्यांच्या DCP त्यांना दिलेलं, परमिशन दिलेलं, ऑथराईज केलेलं असते, त्यांना ॲथॉरिटी लेटर असते त्याचं की इथून ते हे पासबुक नंबर हा मालाकरिता तुम्ही वापरायचा. अजून एक दुसरी गोष्ट, आता इकडे तर खैराचं क्वचितच कोणाच्या ह्याला रेंजेसला येऊ शकतं खैराची कधी गाडी.